नमस्कार मित्रांनो, आज आपण लातूर जिल्ह्यामधील निलंगा मतदारसंघातील मुगाव या गावी आलेलो आहोत मित्रांनो। इथे येऊन आपण इथल्या गावामध्ये जाऊन येणाऱ्या जी आगामी 2024ची जी विधानसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये भाजपा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, या पक्षांचं तिकीट कोणाला भेटेल हा प्रश्न आपण जनतेमध्ये घेऊन जाणार आहोत। स्थानिक प्रश्न असतील जनतेचे तेही त्यांना विचारणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी असलेले आमदार माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे या मतदारसंघामध्ये जनसन्मान म्हणून एक यात्रा निघालेली आहे। या यात्रेबद्दल जनतेच्या मनामध्ये काय भाव आहे, काय प्रतिक्रिया आहे, हे आपण जाणून घेणार आहोत आणि इतर काही समस्या असतील, प्रश्न असतील तेही आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। नमस्कार भाई। नमस्कार भाई, आपलं नाव? हबीब देशमुख। आपलं गाव कोणतं आहे? मुगाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। म्हणजे आपला मतदारसंघ निलंगा येतोय? निलंगा येतो भाई। आता विधानसभेची निवडणूक अगदी 2 महिने 1 महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे। या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्याकडे प्रामुख्याने 2 पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस। कोणता चेहरा बघता तुम्ही? भारतीय जनता पार्टीकडून कोणता चेहरा बघता आणि काँग्रेसकडून कोणता चेहरा बघता, जेणेकरून या दोघांमध्ये चांगली लढत होईल? माझ्या मते सर, भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस ही दोन्ही बी चेहरे ह्या तालुक्याला पहिले जरी सत्ता भोगलेली आहेत। काँग्रेस असो किंवा बीजेपी असो, सत्ता भोगलेली आहेत। त्या सत्ते भोगण्याच्या हिशोबाने जी तालुक्याचा किंवा विकास व्हायला पाहिजे तेवढा काही समाधानकारक विकास नाही। दोघांच्या पण रूपानं नवीन चेहऱ्याला संधी भेटायला पाहिजे। संधी, लोकांचा कौल आणि लोकांची मानसिक तयारी आता ह्या शासनाच्या वतीने जर निर्माण केलं, शेताला हमीभाव नाही, पिकाला वगैरे, शेताच्या पिकाला हमीभाव नाही, शेतकऱ्याची प्रत्येक वस्तू, गरजेची वस्तू ही महागाईच्या पदरात आहे। बरोबर। आणि त्याला समाधानकारक नसल्यामुळं राजकीय कोणता बी क्षेत्र असो, बीजेपी असो किंवा काँग्रेस असो, एक भूलथापाला, इलेक्शनच्या वेळेस भूलथापाला बळी द्यायचं आणि त्याला काहीतरी आमिष दाखवून ही फक्त शिक्काचं मतदान आहे। नवीन चेहरा म्हणून जर समजा नवीन चेहरा म्हणून तालुक्याचा विचार जर केला तर तसे बरेच लोक आहेत। कोणाच्या रूपाने बघताय? कोणाच्या रूपाने बघताय चेहरा? आमच्या रूपाने काँग्रेस बघतोय। काँग्रेसमधून तुम्ही कोणता चेहरा बघताय? नवीन जरी आता जी पक्ष ज्याला तिकीट देईल त्याची अपेक्षा पूर्ण करू। तुम्हाला काय वाटतं, सक्षम चेहरा कोणाच्या रूपाने असेल? सक्षम चेहरा कोणाच्या रूपाने असेल? सक्षम चेहरा कुणी बी नवीन चेहरा येऊ तो सक्षम असेल। बघा, सध्या काँग्रेसमध्ये आता तिकीट कुणाला भेटणार आहे मला पण माहित नाही, ह्या जनतेला पण माहित नाही। ती एक पक्षीय संघटना आहे, ती त्याचं नेतृत्व वेगळं करतात। त्या दृष्टीने जे त्याला तिकीट दिले, एक माझं एक म्हणजे 15 वर्षाला 10 वर्षाला सत्तेमध्ये बदल राहावंच। आता ही जी लाडकी बहीण योजना आहे सगळ्याला, शासनानं प्रत्येकाला मदत करावं, पण शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत ती सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। कोणतीच प्रमुख समस्या मानता तुम्ही? शेतकऱ्याचे मालाला भाव, शेतकऱ्याच्या जी गरजी वस्तू, युरिया असेल, रासायनिक खत असेल किंवा अजून त्याला जे लागायच्या वस्तू आहेत, मूलभूत वस्तू, त्याची भाव ही शासनानं नियंत्रित ठेवली पाहिजे। सध्या नाही आहे त्या गोष्टी? नाहीत। खताचे बघा 20-20% रेट वाढलेले आहेत, फवारणीचे रेट वाढलेले आहेत, माणसाचे समजा एक हाजरीनं माणूस भेटणार, काम करायला कोणाची तयारी नाही, मग शेती कसं करणार आहे? आपला देश तर शेतीप्रधान आहे, मग त्याच्यामध्ये शेती कसं करावं लोकांनी? बरोबर। थोडक्यात काय तर तुम्ही एक शेतकरी म्हणून एकदम असंतुष्ट आहात? असंतुष्ट आहात। आणि तुमचा पर्याय म्हणून तुमच्याकडे तुम्ही एकदम निरुत्साही आहात की कोणाही तुम्हाला समोर दिसत नाही, चेहराच कोणी वाटत नाही? चेहराच कोणी वाटत नाही। जी बी चेहरा नवीन येईल, नवीन चेहरा येऊ ह्या तालुक्याला, हे आमचं वैयक्तिक माझं मत आहे। गाव पातळीचा विचार जर केलाय, गावकरी म्हणून तुमच्या गावच्या काय समस्या असतील, या समस्याच्या रूपानं आपल्या इथं संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्या तालुक्यात सध्याचे आमदार आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांचं काम आपल्या गावासाठी कसं आहे गावकरी म्हणून? गावासाठी समजा रस्ते असेल किंवा नाली असेल, त्यांचं बजेट आहे किंवा ती कामं होतात, कारण ती जी यंत्रणा चालते वरपासून ते खालपर्यंत, ज्या लोकाला त्याचा लाभ भेटला पाहिजे तो लाभ भेटला जात नाही। जसं की समजा एक रस्त्याचा असो किंवा वैयक्तिक लाभ असो किंवा घरकुल असो किंवा अजून काही शासकीय यंत्रणा असो, ही तोंड बघून दिले जातात, चेहरे बघून दिले जातात। त्याचा खरा हकदार कोण आहे ह्याचा खरा हकदार जे आहे त्याला भेटत नाही। म्हणजे परत एकदा गावकऱ्याच्या रूपानं पण तुम्ही निरुत्साही आहात, नवीन चेहऱ्याला परत तुम्हाला वाटतं की संधीच भेटायला पाहिजे। ठीक आहे। कुटुंब प्रमुख म्हणून काय गरजा आहेत की ज्या गरजा, जसं की लाडकी बहीण योजना आणलेली आहे सरकारनं, कुटुंबाच्यासाठी खास करून कुटुंब प्रमुखाला एक थोडक्यात एक मदत आहे, एक गृहिणीला मदत आहे, 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला खात्यावरती पडणार आहेत, पुरेसे आहेत का? शासनानं फुकट काहीच देऊ नये सर।
रोजगारी असो किंवा शेतकरी असो काहीच फुकट देऊ नये. बरं त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देवं आणि प्रत्येकाला रोजगार देवं. आज मला 1500 आले किंवा बहिणीला पैसे देतात ही आनंदाची गोष्ट आहे. बरोबर आहे. आनंदाची गोष्ट आहे. ती पैसे स्वीकारण्यासाठी किंवा त्याचं कार्य करण्यासाठी ही जी खाल्ली फळी आहे त्याचं बी शोषण होतंच ना. मला जी शासकीय यंत्रणेमध्ये जी मला रहिवाशी असेल, माझं काही असेल किंवा काढायचं असेल, राशन कार्ड काढायचं असेल, ही जी प्रथा मी त्याला लिगल प्रोसिजरमध्ये यायचं त्याला बी वेळ लागतो. पण त्याच्या हाताला काम देवं शासनानं. पहिला उद्देश ही देण्यापेक्षा त्या शेतकऱ्याच्या किंवा रोजगार महिलेच्या किंवा कुटुंब प्रमुखाच्या त्याला हाताला काम देवं आधी. तुम्ही रोजगाराचा मुद्दा मांडलेला आहे. रोजगारासाठी एक युवक म्हणून म्हणा, गृहिणी म्हणून म्हणा किंवा एक मजूर म्हणा, आपल्या तालुक्यामध्ये ह्या संधी आहेत का, रोजगाराच्या संधी? आपल्या तालुक्यामध्ये तर मला तर वाटत नाही सर आहेत म्हणून. आपल्या तालुक्यातला युवक, लातूर जिल्ह्यामध्ये मला तर आहेत. आपला युवक इथे निलंगा तालुक्याकडे बघतोय रोजगाराच्या रूपानं की लातूर किंवा पुण्यासारख्या प्रत्येक जण जिल्ह्याचं ठिकाण बघितलं जाते सर. कोणी बी असो, मी निलंगा तालुक्यात असलो तरी बी मी लातूर जिल्ह्याच्या ठिकाणाला रोजगाराची संधी उपलब्ध आहे किंवा संधी उपलब्ध हो ही अपेक्षा असते. कारण MIDC असो किंवा शासकीय यंत्रणा असो जिल्ह्यासाठीच लागू असते. आपल्या तालुक्याला MIDCचं कसं आहे? आपल्या तालुक्याला आता प्रोग्रेस हळूहळू चालू आहे. भयाचं बी कार्य MIDC मध्ये चांगलं आहे. त्यांच्या हातानंच MIDCचं ही केलेलं आहे त्यांनी. थोडक्यात काय तर आपल्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी रोजगाराची संधी आहे आपल्या तालुक्यामध्ये होईल असं तुम्हाला वाटते का? होईल ना सर, होईल. काय राज्यकर्त्याने जर त्या दृष्टीनं काम केलं तर अवश्य होईल. कुणाच्या रूपाने बघताय तुम्ही सक्षम नेता म्हणून? मी काय म्हणलो सर, काँग्रेस असो किंवा BJP असो, ह्या दोन्ही पक्षांनी निलंगा तालुक्याच्या सत्ता भोगलेल्या आहेत. मग लोकांचा जसा कोल असेल, यंग जनरेशनला काय असतंय की काम पाहिजे, त्याला शिक्षण. आता आरक्षणचा मुद्दा असेल, आता समजा मी 50% आहे आणि कुणी 40% आहे, मग त्या आरक्षण देण्याबद्दलला राग नाही ही नाही. बरं आम्ही जी मराठा आरक्षण जी मागतोय, मुस्लिम असो किंवा मराठा असो, त्यांना पण त्याच्या हक्काचं भेटलं पाहिजे ना. कुणाचं हिसकावून घ्यायचं नाही आपल्याला. बरोबर आहे. मग हे आरक्षण कुठं भेटेल? आज समजा 48% आरक्षण असेल किंवा शासनाची म्यादच 50% असेल, मग ही म्याद जिथून कमतरता त्याची पुरवणी करू शकतो ही शासन करणार गेले. ही शासन दिशाभूलचं शासन आहे. कारण त्याला जर करायचं असेल तर लोकसभेतून ती विधायकच पारित करावं लागेल किंवा त्याची कॅटेगरी वाढवावं लागेल, तेव्हाच आपण खाली देऊ शकतो. मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का? अवश्य गरज आहे. अवश्य गरज आहे. भेटेल का आरक्षण? शासकीय दृढ इच्छा किंवा शासनाची कृती समिती असो त्यांचं जे आहे त्याच्यावरच आरक्षण भेटलं जाईल. माननीय जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या रूपानं मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा चालू आहे. या लढ्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? नाही, प्रोत्साहनच्या हिशोबानं किंवा त्यांनी जे कार्य करलेले आहेत, एक ओपन किंवा मराठा समाजासाठी चांगलं कार्य करलेले आहेत. त्यांनी जर आपल्या तालुक्याला जर नेतृत्व म्हणून जर एक नेता दिला तर आपलं मतदान? सर माझं मत, एक आरक्षणची जी मागणी आहे ती वेगळी आहे, समाजासाठी आहे. किंवा त्याच्यामध्ये हातबळ लोक असतील किंवा काही जी त्याच्यामध्ये मोठे असतात की जसे की सगळेच सर्वसंपन्न गुण असतात, त्यांना आरक्षणची गरज नाही. त्यांनी मला आरक्षण नको म्हणून त्यांनी स्वीकारावं. बरं दुसऱ्या बारीक समाजाला जी भेटलेलं आहे त्यांना अवश्य देऊ. अवश्य भेटा. नमस्कार भाई. नमस्कार. ओमप्रकाश विठ्ठलराव शिंदे मुगावकर. म्हणजे आपला मतदारसंघ निलंगाचा आहे. भाई मी परत सुरुवातीपासूनच प्रश्न म्हणजे करणार आहे. माझे प्रश्न ठरलेलेच आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये कोणत्या नेतृत्वामध्ये तुम्ही रूपामध्ये नेतृत्व बघताय? भारतीय जनता पार्टीमध्ये ह्या 10 वर्षाच्या काळात, पहिले 60 वर्षाच्या बी काळात जेवढं संभाजीराव पाटील निलंगेकरनं काम केल्यात बाकीचे कुणीही काम करू शकत नाही. म्हणजे लातूर जिल्ह्याची पालकमंत्री आम्ही देशमुख असतील, संभाजी पाटील असतील, त्यांनी लातूर पुस्तकातून काम केलेलं आहे. निलंगा तालुक्यामध्ये पूर्ण मन लावून अरुण पाटील असतील, संभाजी पाटील असतील, अक्काच्या तर्फाखाली पूर्ण काम झाले ते. पूर्ण कुठलेच काम तुम्हाला तो संभाजी पाटलांना ठेवले नाहीत. शिवरस्ते असतील, गावचे असतील, नाले असतील, आणि कुठलीही काही वस्तू ही पूर्ण संभाजी पाटलाच्या हातावर झालेली आहे. आणि ह्याच्या पुढील भविष्यात संभाजी पाटीलच काम करू शकतात. बाकी तर कुठलाही नेतृत्व टिकवू शकत नाही, करू बी शकत नाही काम. काँग्रेसमधून तुम्ही संभाजी पाटील निलंगेकर यांना चुरस देणारं कोणतं नेतृत्व बघताय की त्याच पद्धतीने संभाजीभाई पाटलांची जागा घेऊ शकेल किंवा त्यांच्याबरोबर लढत करू शकेल? काँग्रेसमध्ये जर कुणीही उमेदवार दिलं तर संभाजी पाटील शेर येतात. कुणीही उमेदवार देऊ काँग्रेसमध्ये, कुणाचं आपण नाव घेऊ शकत नाही काँग्रेसवाल्याचं. कुठलाही उमेदवार होत्या संभाजी पाटील शेर होऊ शकतात. म्हणजे संभाजी पाटील जिंकून येणार ह्याची खात्री आहे तुम्हाला? 101% खात्री आहे. गाव पातळीवरती तर तुम्ही सांगितलं गावामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. एक कुटुंब प्रमुख म्हणून
तुमच्या काय अपेक्षा आहेत संभाजीभाई पाटील निलंगेकरांकडून? तिने समजेच कामं केली आहेत ना, अजून पुढे चालूच नाही कामं तिथे. तिथे कुठे कमी पडायला नाही कामात, कुठल्याच कामात कमी पडायला तिने. कामं ती करू उचलेले आहेत, देऊ उचलेले आणि दिलेत बी तिने कामं. शेतकरी म्हणून तुमच्या काय गरजा आहेत? शेतकरी म्हणून फक्त सोयाबीनला भाव द्यावं, तुरीला भाव राहावं, कुणाही मालाला भाव कमी पडत आहे. आताच संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये जनसन्मान म्हणून एक पदयात्रा काढली होती. ती यात्रा कदाचित आपल्या गावामध्ये पण आली असेल ना, नक्कीच आलेली आहे. त्या यात्रेच्या दरम्यान तुम्ही शेतकऱ्यांच्या काही समस्या मांडलेल्या आहात का? म्हणलेत ना त्यांना. हां, तिने पूर्ण सांगितले ना तिने, आपण ते काम चालूच आहे, काम करूच लावा, तरी बी अजून सोयाबीनच्या भावासाठी आपण बोलू पुढे म्हणले, अजून तुला भाव लावून म्हणले, ओरी सरकार आपण बोलू म्हणले. तिने कुठे कमी पडा नाही, तिने करूच लिहा तिने. एका एकच काम होऊ शकत नसतं, ते टप्प्याटप्प्यानंच काम होऊ शकत होते. एक समाजाची गरज म्हणून मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? आरक्षण मिळालं पाहिजे ना. आरक्षण मिळालं? हो, मिळालंच पाहिजे आरक्षण. संभाजीबाईंच्या आरक्षणाबद्दलची काय भूमिका आहे? संभाजी पाटील 100% आरक्षण मिळावंच म्हणजे संभाजी पाटील भावना. प्रयत्न चालूच आहे त्यांचा प्रयत्न, त्यांनी करूच लिहा तीन प्रयत्न. सत्ता तेच आहे, सत्तेमध्ये त्यांनीच आहेत. मग आपण त्यांच्याकडून मागणी कशी करणार त्यांच्याकडे? त्यांच्याकडून सत्ता जरी बी असली, त्यांनी मुख्यमंत्र्याला बोलले, त्यांनी फडणवीसला बोलले, समजायला बोलले, ते मिळूच नाराज. ती 100% आरक्षण मिळून त्यांनी दम बी खाणार नाहीत. म्हणजे सत्तेमध्ये त्यांनीच आहेत आणि आपण त्यांच्याकडेच मागणी करावी आणि त्यांनी प्रयत्न करायला लागलेत. म्हणजे हे गणित समजलेलं नाहीये. तिने जर सत्तेमध्ये आहेत, तिने म्हणले आरक्षण आपल्याला मिळणार आहे, आपण जरा दम लागणार आहे म्हणले. मिळणार आहे, 100% मिळणार मला आरक्षण म्हणलं. नाही. नमस्कार भैया. नमस्कार. आपलं नाव? अभय कुमार धुमाळ. आपला मतदारसंघ निलंगा? मतदारसंघ निलंगा. गाव मुगाव? गाव मुगाव. बरोबर. भैया, आपला प्रमुख व्यवसाय कोणता? व्यवसाय काय करता? मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. गव्हर्नमेंट सर्वंट आहात? काय व्यवसाय म्हणजे? MSCB ऑपरेटर. MSCB मध्ये? हो. शेती वगैरे? शेती 14 एकर. शेती 14 एकर आहे. शेतामध्ये काय आहे सध्या? सध्या 1 एकर ड्रॅगन आहे. 1 एकर? बाकी सगळं सोयाबीन. बाकी सर्व सोयाबीन आहे. ऊस वगैरे? ऊस नाही. आपले भाई, आता तुम्हाला माहीत असेल लोकसभेच्या निवडणुका आत्ताच पार पडलेल्या आहेत आणि लागलीच आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये पण होणार आहेत. आपल्या इथे प्रामुख्याने 2 पक्ष आहेत, एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरा म्हणजे काँग्रेस. बरोबर. तर भारतीय जनता पार्टीचं तिकीट तुम्ही कोणाकडे, चेहरा कोण बघता आणि काँग्रेसचा चेहरा तुम्ही कोण बघता? दरवर्षाप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा चेहरा संभाजीराव पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचा अशोकराव शिवाजीराव निलंगेकर. नवीन चेहऱ्याला संधी भेटेल का? या दोन्ही चेहरे सोडून? या 2 चेहरे सोडून नवीन चेहऱ्याला संधी मिळत नाही. जसं की आता संभाजीभाईचं सोडून द्या, पण अशोकराव यांच्या ठिकाणी दुसरा चेहरा? नाही, दुसरा चेहरा मिळू शकत नाही. नाही. ठीक आहे. चुरस लागेल का दोघांमध्ये? लागते. दोघातच चुरस राहते. बघा, एकीकडे आणखी निवडणूक थोडे 2 महिन्यावरती लांब आहे, तरी सुद्धा संभाजीभाई पाटील यांनी जनसन्मान यात्रा म्हणून एक आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण पायी यात्रा काढलेली आहे आणि त्यांनी प्रचाराला थोडक्यात सुरुवात पण केलेली आहे. तशा पद्धतीचं काम, प्रचाराचं काम अशोक भैया यांच्याकडून होईल का पुन्हा? केल्याशिवाय गत्यंतरच नाही, त्यांना करावंच लागेल. कारण ह्याच्या अगोदर राहुल गांधीनं कन्याकुमारी टू जम्मू काश्मीर पण पदयात्रा काढली. तिने त्यांच्या पक्षाचा प्रचार केलाच लोकसभेच्या अगोदर. आता हिने विधानसभेच्या पाठीमागे लागले. आता हिने ह्याचा प्रचार, आता ह्याच्यानंतर बह्याची पदयात्रा निघेल. मागील 2 टर्ममध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. तिसऱ्यांदा त्यांना संधी भेटेल का? त्यांना तिसऱ्यांदा संधी भेटेल. आणि तुम्हाला काय वाटतं, जिंकून येतील? त्याचं आपण काही सांगू शकत नाही. तर हे मतदाराच्या कौलावर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतंय, सक्षम कोण आहे दोघांमध्ये? दोघांपैकी आता सत्ताधारी म्हणतो संभाजी पाटील सक्षम आहेत. त्यांची कामं कशी झालेली आहेत आपल्या मतदारसंघामध्ये? कामं भरपूर चालू आहेत. सध्या गावात कामं चालू आहेत, आमच्या चालू आहेत. रोड नालीची कामं चालू आहेत. फ्लेवर काय म्हणते, फेवर ब्लॉकची कामं झाली. महादेवाच्या मंदिराकडे रोड झालेला आहे. मंदिरापर्यंत जायला रस्ता झालेला आहे. अंतर्गत दलित वस्तीतले कामं झालेली आहेत. आता त्यांच्या निधीतून झालेले आहेत ते कामं. विरोधी जी पक्षनेते आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव पत्करावा लागलेला आहे आणि त्याच्या भीतीपोटी संभाजीभाई पाटील यांनी, निलंगेकर यांनी आत्ताच जनसन्मान यात्रा काढून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना ह्याची भीती आहे की आता आपण पण या मतदारसंघामध्ये पडणार. तुम्हाला काय वाटतं, भीतीपोटी चालू केलेली होती की खरंच त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी यात्रा काढली होती? मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी यात्रा काढली, भीतीपोटी काही नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या आरक्षणाला तर त्यांनी पाठिंबा दाखवलाच की कालच्या मसालग्याच्या सभेमध्ये, पदयात्रेमध्ये मसालग्याच्या सभेमध्ये त्यांनी मराठा ह्याला पाठिंबा दिला की त्यांनी जरांगे पाटला बरोबर भेट घेतो त्यांनी स्वतः ते म्हणजे त्यांचे लाईव्ह मध्ये त्यांच्या भाषणातच आले की ते
न्याय मिळवून देतील का त्यांनी मराठ्यांना? आता ती जरांगे पाटीलाने ते दोघं जण बसून निर्णय घ्यावा लागेल. आपण सर्वसामान्य माणूस सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल. मराठ्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे का? मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. हे आरक्षण 1993ला मिळणार होतं. ते शरद पवारच्या आदेशामुळे स्थगित झालं नसतं. मराठ्याला 18% आरक्षण 93 मध्ये मिळायला पाहिजे होतं. ते आरक्षण 18% गेले ओबीसीला. आता मराठ्याला कुठला मराठा सक्षम आहे? 1 एकर 2 एकर गुंठ्यावर मराठा आला, त्याला आरक्षण लागतंय. तुम्हाला आरक्षण मराठ्याला द्यायचं, आर्थिक निकषावर द्या. जी जरांगे पाटील साहेबांची जी मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण हवं, हे न्याय्य आहे का? ओबीसी प्रवर्गातच आता 50% आरक्षण झालं. यांना सेपरेट कोट्यातून द्यावं लागतं. आता यांना भेटेल का? भेटेल. सध्या विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी यांना महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर मराठा समाज हा बाजूला सरकेल आणि इतर समाज वेगवेगळं होईल. या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्या मतदारसंघामध्ये कोणाला धोकादायक ठरणार आहे? आता दोन सत्ताधारी आणि विरोधी दोघाला आता विरोधी म्हणजे धोकादायक ठरणार. जर ह्या दोघांनी त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करावे आणि यांच्या परीने प्रयत्न करावा की मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण मराठा समाज हा पहिल्यासारखा मला 100 एकर जमीन 150 एकर जमीनवाला मराठा राहिलाच नाही. आता मराठा समाजाला गुंठ्यावर. बरोबर. त्याच्यामुळे मराठ्याला आरक्षण पाहिजेच. आता त्या पिरियडमध्ये आरक्षण हे 10% म्हणजे ज्यावेळेस आंबेडकरांनी घटना लिहिली त्यावेळेस 10 वर्षासाठी त्यांनी आरक्षण द्या म्हणले होते. मग ह्यांची राजकीय स्वार्थापोटी वरचेवर वाढत गेलं ते मराठ्याच्या नशिबाला येऊन बसलं. थोड्या वेगळ्या मुद्द्याकडे येतोय मी. शेतकऱ्यांचा मुद्दा. शेतकऱ्यांच्या काय प्रमुख समस्या आहेत सध्या? शेतकऱ्याच्या सध्या प्रमुख समस्या सोयाबीनचे पीक माप आलेलं आहे आणि वरून 1.5 महिना झाला कंटिन्यू पाऊस आहे. म्हणजे शेंगामध्ये दाना परिपक्व व्हायची तयारी नाही. आता काही ठिकाणी तर पाणी लागायची वेळ आली सोयाबीनला. गेल्या वर्षी विमा दिला, कुणाला मिळाला, कुणाला नाही म्हणावा तसा विमा मिळाला. तर यावेळेस शासनानं विमा कंपनीला आदेश द्यावा की सरसकट 100% विमा द्यावा शेतकऱ्यांना आणि सोयाबीनचे भाव वाढवावेत. काय मागणी, काय भाव भेटायला पाहिजे? सोयाबीनचा भाव बघा, आता काढायची 1 बॅग सोयाबीन म्हणलं तर 5,000 रुपये मिळाला रोजगारी. मग सोयाबीनचा भाव शासनाला मला 4892, काढणारा घेतो 52, 53, 54, कधी 6 पर्यंत जातो. मग शेतकऱ्याला काय गुळीच? बरोबर. शेतकऱ्याला काय राहणार शेवट? काय अपेक्षा किती आहे? किती भाव भेटायला पाहिजे? शेतकऱ्याला कमीत कमी 6,000च्या पुढून भाव मिळाला पाहिजे. 6,000च्या पुढून भाव जर भेटला तर सोयाबीन हे सोयाबीन हे शेतकऱ्याच्या फायद्याचं राहील. थोडं सोयाबीन हे पीक फायद्याचं राहील. कुठलंही सरकार येऊ द्या, शेतकऱ्याच्याच नशिबावर आहे. हे सरकार कुणाच्या रूपाने तुम्ही शेतकऱ्याला न्याय भेटला असं वाटतं तुम्हाला? महायुतीचं सरकारकडून अपेक्षा आहे की महाविकास आघाडीकडून? कुठलंही सरकार शेतकऱ्याच्या बाजूने विचार करायलाच तयार नाही. आता हे आपणाला मतदान आले, मतदान करावं लागते. मतदान हे अनिवार्य बाब आहे. मतदान तर करावंच लागेल. आपणाला जो नेता आवडतो त्याला मतदान करावं लागेल. पण त्या निवडून आलेल्या नेत्यानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, आत्ताच आपण भैयाबरोबर बोलणं झालेलं आहे. त्यांच्या आपण समस्या जाणून घेतल्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती पण चर्चा केलेली आहे. इथं आणखी मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया. भैया, मी डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. लाडकी बहीण ही सरकारची जी योजना आहे, या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे? या योजनेबद्दल लाडकी बहीण दिली चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी लाडक्या बहिणीला देण्यापेक्षा शेतकऱ्याला जर काही मदत दिली असती शासनानं तर बरंच फायदेशीर ठरलं असतं. त्या एका बहिणीच्या पैशानं काही कुटुंब चालणार नाही किंवा व्यवहार चालणार नाहीत. पण शेतकऱ्याला जर आर्थिक मदत दिली असती तर सगळं बाजूनं संपन्न होऊन कुटुंब चाललं असतं व्यवस्थित, अशी माझी म्हणणं आहे. ही योजना पुढे चालू राहील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, शक्यच नाही. हे मतदान, मला तर असं वाटतं की हे मतदानाच्या वेळेस ही काढलेली योजना की थोडके काळ चालल, पण मतदान होजेपर्यंत. कारण हे वर्षानुवर्ष चालणारी योजना, श्रावणबाळ काही जी बऱ्याच आहेत, तशी काही योजना अशी वाटत नाही. आपल्या मतदारसंघातून तुम्ही कोणता चेहरा भाजपकडून काँग्रेसकडून बघता की जेणे तुमच्या मतदारसंघाचा विकास होईल? आता सध्या तर सत्ताधारीमध्ये संभाजी भैया पाटील यांचं नेतृत्व आहे आणि काँग्रेस पार्टीमधून जर बघायला गेलं तर वर्षानुवर्ष अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब हेच आहेत.
पण आता त्यांना 2 वेळेस पराभव पत्करावा लागला. पण असं काही नाही जनतेमध्ये की त्यांचा विचार करणार नाहीत असे कोणी नाहीत. त्यांचाही विचार करतील की इतकी वर्ष ह्यांनी बी झोटलेत. एक वेळेस जनतेच्या मनामध्ये जर आला कॉल तर अशोक भैया सुद्धा आमदार होऊ शकतील. नवीन चेहऱ्याला संधी भेटेल का अशोक भैयाच्या जागी? आता ते पक्षसृष्टीच्या ह्याच्यावर राहिलं, त्यांच्या काय त्यांनी दिले तर निवडणूक लढवतील. तुम्ही कोणत्या चेहऱ्याकडे बघता की जी सक्षम चेहरा आहे, असा कोणता चेहरा तुम्ही बघता का? आता सध्या तर कोणी दिसत नाही बुवा असं तर. ठीक आहे. मला आणि एक प्रश्न विचारायचा आहे. संभाजीभाई पाटील निलंगेकर यांची आत्ताच आपल्या मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जनसन्मान म्हणून एक पायी यात्रा काढण्यात आली. या यात्रेकडे तुम्ही म्हणजे ॲज अ गाववाले म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघितलं आणि त्यांचं कशा पद्धतीने स्वागत वगैरे केला की त्यांच्याकडे काय निवेदन वगैरे काय केलं तुम्ही? आम्ही त्यांच्याकडे हे विमाचेच निवेदन केलं की जे काही शेतकऱ्याची विमा राखली आहेत ह्याच्यासाठी थोडं लक्ष द्या. आणि आता चालू जे आहेत आमच्या गावामध्ये कामं ती त्यांच्याच मार्फत आलेली आहेत. ते सध्या कार्यरत आहेत, म्हणजे काम चालूच आहेत. आता मागण्याचं देऊ लागल्यावर किती मागणार आहे माणूस मागून तरी पण सध्या कामं चालू आहेत. त्याच्यामुळं जे काही नियोजन राहिलेत ते सांगितले आमच्या गावामध्ये रस्ते करा, नाल्या करा किंवा शेतकऱ्याचे जे काही विमाबद्दल आहेत हे विषय मांडले. त्यांनी म्हणले काही समस्या असतील ते मान्य करूत त्या पदयात्रेमध्ये. आता त्यांनी मान्यच करूत, पुढे चालणार. शेतकऱ्यांच्या मुद्द्याबद्दल सोयाबीन, खास करून सोयाबीनच्या पिकाबद्दल त्यांनी भाववाढीबद्दल वगैरे काय बोललेलं आहे, काय भाव भेटायला पाहिजे वगैरे मांडला असाल तुम्ही समस्या? आम्ही मांडले की 6,000च्या पुढून कितीही भाव भेटला तर शेतकऱ्याचा खर्च म्हणजे खर्चाचा मेळ बसल, याबद्दल काहीतरी तडजोड करा. ठीक आहे, ते बघू असं तसं म्हणले त्यांनी करूत म्हणून. होईल का मग? आता ते काय पुढलं काय सांगणार आपण, होईल की नाही होईल. आता 3 वर्ष झालं काहीच होणार झाले. 10,000पर्यंत 2-3 दिवस गेला भाव, पुन्हा रिटर्न परत आला 41-42 सोयाबीन विकावं लागलं. आणखीन शेतकऱ्यांचं बरंचसं सोयाबीन घरात आहे, घुशी खात आहेत, उंदरं खात आहेत. त्याच्यासाठी काही शेतकऱ्यानं कंटाळून 4,000 काही ना आपल्या खर्चाला येणार आहेत म्हणून ते विकून टाकले. असं वाटोळ होण्यापेक्षा आपणच पैसे करून ते आपल्याच कुटुंबासाठी खर्च करावा ह्या अपेक्षेपोटी किती का भाव लागणार म्हणून पुन्हा मार्केटमध्ये विकून टाकली. संभाजीभाई पाटील यांची इतर जी कामं आहेत मतदारसंघामध्ये कशी झालेली आहेत, चांगली झालेली आहेत, विकास कामं वगैरे कशी आहेत? नाही, आता सत्ताधारी म्हणल्यावर त्यांनी कामं जी केली ती चांगलीच म्हणावं लागतात. भीतीपोटी म्हणता आहात का? नाही, भीतीपोटी काय, मतदाराला भीती कशाची आहे? मतदानाचीच आहे. आपलं एक मतदान करायचं जो आवडता आहे तो आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे कुणाला करायचं का नाही ते काही ओपन नाही की बाबा तू माझ्याकडला आहेस मी सरळ पुढे जाऊन की ह्यालाच मतदान केलं असं ओपन काही नाही. पण कुणाला भीती करायची, जे काम करतात त्याला जनता कौल देणारच आहे. ज्याच्याकडं भावना आहे, ज्याच्याविषयी आदर आहे त्याला मतदान होणारच आहे. कामं झालेत का? आता कामं तर सध्या भरपूर चालू आहेत. तुम्ही संतुष्ट आहात का त्यांच्या कामावरती की आणखी काही? आता गावाईक कामाची संतुष्टी गावाबद्दल अपेक्षित आहे. आपल्या परिवाराबद्दल अपेक्षित असणाऱ्या ज्यामधून म्हणजे शेतकऱ्याच्या विषयातून जर म्हणलं तर आपल्या शेतीला जर काही फायदा भेटला तर प्रत्येक माणूस त्याच्यावर अपेक्षित असलेलं जे काय आहे ते व्यवस्थित बोललं. किंवा गावासाठी आलेलं मानधनी स्वतःसाठी काय होणार आहे? बरोबर होणार नाही. थोडक्यात तुम्ही ॲज अ गावकरी म्हणून तुम्ही संतुष्ट आहात, परंतु एक कुटुंब आणि एक शेतकरी म्हणून संतुष्ट नाही. कारण जो शेतकऱ्याला अडचणीच्या काळात किंवा या पिकवलेल्या अन्नधान्यासाठी जी पैसा लागतो तो पुरेपूर असं नाही मार्केटमधून. आणि एकतर विमाही नाही. आता विमा महागडले आलेत म्हणलेत तर विमा काही जणांच्या नावावर पडलेत, काही जणांच्या नाही. चौकशी करायची तर कुठं करायची? हे म्हणतात ऑनलाईन आलं, वरून आलं. आता वरून कुठून आलं हे बी आहे ना. पण ते वरून म्हणजे नेमकं कुण्या ठिकाणून कुण्या ऑफिसला जायचं? शेतकऱ्याला ह्याचा ताराथिंगा काहीच नाही. म्हणजे कुठं जावं, कुठं चौकशी करावं याबद्दल तर काही माहिती नाही. मग आला ज्याने म्हणायचं नाही, थांबायचं घरीच की येईल तेव्हा सही आपल्या नावावर. येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा वातावरणामध्ये जी निवडणूक होणार आहे ते उत्साहवर्धक होईल का निराशा असणार आहे मतदारांची? नाही, शेतकऱ्यांची जर समस्या जर सरकारनं दूर केली तर उत्साहजनक होईल. आणि जर याचे काही निष्कर्ष लावले नाहीत त्यांनी तर निराशाजनक. म्हणजे आपण एक भारतामध्ये नागरिक तत्व म्हणजे लोकशाही जी आहे त्याचा एक भाग आहे की आपण मतदान करायचं आहे, दान करायचे. त्या अपेक्षा म्हणजे त्या विषयापोटी मतदान करून जाईल. ठीक आहे. नमस्कार भाई, आपलं नाव? माझं नाव महेश दिलीपराव शिंदे. आपलं गाव मुगावच प्रॉपर. भैया,
सध्या भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेस असे आपल्या मतदारसंघामध्ये 2 प्रमुख पक्ष आहेत. मी त्या संदर्भातच बोलणार आहे. मला सांगा, भारतीय जनता पार्टीचा चेहरा सध्या संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत. काँग्रेसच्या रूपानं तुम्ही कोणता चेहरा बघताय आपल्या मतदारसंघामध्ये? काँग्रेसमधून आमच्या म्हणजे माझ्या मनावर म्हणता का तुम्ही, आम्हाला वाटणार तुम्हाला कोणता? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभयदादा साळुंके आमच्या चिंचोली गावचे हे आहेत, त्यांना तिकीट मिळालं तर ते बरं होईल. अभयदादा साळुंकेच्या रूपानं तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून ह्यावेळेस तुम्ही एक प्रतिद्वंदी म्हणून त्यांना बघताय. हो. अशोकराव आहेत, त्यांच्याबद्दल काय विचार आहे आपला? कसं आहे, अशोकराव ॲक्टिव्ह नाहीत तेवढे मतदारसंघात. कसं आहे, त्यांचं वजन तेवढं दबा मतदारसंघात नाही. त्याच्यामुळं अभयदादा कसं आहे, सर्वसामान्यातून गेलेला चेहरा आहे, म्हणून त्यांना तिकीट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. अभयदादा साळुंके साहेब आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामध्ये जर निवडणूक झाली तर चुरशीची निवडणूक होईल का? होईल ना सर, होईल. नक्कीच चुरशीची होईल. कशा पद्धतीने काम वाटतं तुम्हाला संभाजीराव पाटील निलंगेकरचं आपल्या गावामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये? संभाजीरावचं काम चांगलं आहे मतदारसंघात, विकासाची कामं झालेली आहेत. पण तरी अटीतटीचा जर सामना बघायचाच असेल तर अभय साळुंकेला तिकीट दिलेलं बरं राहील. विधानसभेची निवडणूक आणखी खूप दूर आहे, दूर म्हणण्यापेक्षा आणखी 2 महिन्यावरती आहे. भाजपा पार्टीतर्फे प्रचाराला सुरुवात पण झालेली आहे आणि काँग्रेसच्या तिकटाचा आणि घोळ पण समजत नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय, अभयदादालाच तिकीट भेटेल? मिळायचे चान्सेस वाटत. कारण कसं आहे, देशमुख लातूरचे देशमुख आहेत अभय साळुंकेच्या मागं, त्याच्यामुळं आम्हाला वाटते की देशमुख त्यांच्या मागं ताकद लावून अभय साळुंकेला तिकीट रेफर करते. तुम्हाला माहितीच असेल, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकरी फॅक्टर म्हणजे सोयाबीनला वगैरे भाव हे प्रमुख मुद्दा होता आणि दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. या मुद्द्यावरून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मताच्या रूपामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. तोच फॅक्टर आता या निवडणुकीमध्ये चालेल का? जरूर. कारण सोयाबीनला भाव नाही. आज घडीला सोयाबीन 4,000 रुपये भावाने चालू आहे. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले ह्या पावसाने. एकतर उत्पादन घटणार आहे आणि वरी सोयाबीन आयात करते शासन, ह्यांचे धोरणं बरोबर नाहीत शेतीबद्दल. त्याच्यामुळे 101% शेतकऱ्याच्या बाजूने तरी ह्यांना फटका बसणार म्हणजे बसणार. काय अपेक्षा आहे सोयाबीनचा भाव? सोयाबीनला कमीत कमी हमी भावाने तरी कमीत कमी खरेदी व्हावी एवढी अपेक्षा आहे शासनाकडून. आणि जर उत्पादन खर्चाच्या आधारित जर भाव द्यायचा ठरला तर उत्पादन खर्च आहे त्याच्यात 50% अतिरिक्त उलट शासनाने शेतकऱ्याला मदत करावी अशी शेतकऱ्याच्या मार्फत माझी. मित्रांनो, इथं आणखी अण्णा उभारलेले आहेत, आपण त्यांना पण बोलूया, त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. अण्णा, लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आपलं काय मत आहे? लाडकी बहीण योजना महिलांसाठी काढली आहे, चांगली गोष्ट आहे. चांगली योजना आहे. हां, योजना तर चांगली आहे सध्याला. ही योजना असंच पुढे सतत चालू राहील का निवडणुकीच्या नंतर? सत्ता जर भारतीय जनता पार्टीची आली तर चालू राहील, सत्ता येणार गेल्यावर चालू राहणार नाही. विरोधी जे पक्षनेते असणार आहेत समजा काँग्रेस वगैरे, यांची जर सत्ता आली तर त्यांनी का चालू ठेवणार नाहीत? हे फक्त आता उद्याच्या इलेक्शन पुरताची योजना आहे. इलेक्शनच्या पुरती योजना आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपानं विकास झालेला आहे का? हां, 100% झालेला आहे. विकासाची कामं सांगा बरं, कोणती कोणती झालेली आहेत? आमच्या गावातच 2-2.5 कोटी रुपयाची कामं झालेत. 2-2.5 कोटी रुपये. आता इथं झाल्यात म्हणल्यावर बाकी तालुक्यात झालीच असतील. बरोबर आहे. रस्ते वगैरे, पाण्याचे प्रश्न वगैरे आहेच. आता संभाजीबाईंची जी यात्रा होऊन गेलेली आहे, जनसन्मान यात्रा, या यात्रेमध्ये तुम्ही त्यांच्यासमोर कुठले प्रश्न मांडला? आता शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या, मराठा आरक्षणासाठीचं बोललं गेलं. त्याबद्दल त्यांनी काय भूमिका सांगितली त्यांची भूमिका? प्रयत्न करतो म्हणले. मराठा आरक्षणाबद्दल खास करून काय भूमिका आहे त्यांची? मराठा आरक्षणाबद्दल तर त्यांनी सगळ्यात अगोदर त्यांचं समर्थन केलंय, आरक्षणाच्या बाजूने आहेत, प्रयत्न चालू आहे, सत्तेत आहेत म्हणल्यावर प्रयत्न करतील. मराठ्यांना सध्या 10% आरक्षण दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या युतीनं. पुरेसं आहे का ते मराठ्यांना, किंवा ते टिकल का पुढे? आता न्यायालयाचं आपण सर्वसामान्य व्यक्ती जर सांगत बसलो तर कायदे बनवणारी लोक काय करतील? आपण ते पुढं टिकल न टिकल सांगू शकत नाही. थोडक्यात काय तर आपल्या मतदारसंघामध्ये संभाजीभाई पटेल यांचं काम तुम्हाला चांगलं वाटतंय, येतील का त्यांनी जिंकून? हां, येणार. चांगले भरघोस मताने येतील. हां, निवडून येतात.
येणार निवडून. कुणाच्या रूपाने तुम्हाला वाटते चुरस भेटेल? तर विरोधी पक्ष म्हणजे इथं काँग्रेस आणि बीजेपी हे दोनच पक्षाचे उमेदवार लढतात. काँग्रेस पक्षामधून तिकीट कोणाला भेटेल असं तुम्हाला वाटते? सध्या तर भारतीय जनता पार्टीचं तिकीट फिक्स झालेलं आहे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपानं, आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात पण केलेली आहे. जवळजवळ जनसन्मान यात्रा हे त्याचा एक भाग समजूया आपण. आणखी काँग्रेसमधून तिकिटाचा वादच आहे की कुणाला तिकीट भेटलं हे पक्क माहीत नाही आहे. तुम्हाला काय वाटते कुणाला तिकीट भेटेल? आणि जर तिकीट भेटल्यानंतर ज्या पद्धतीने संभाजी पाटलांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे तसंच काम त्यांच्याकडून होईल का? प्रचाराला टाकल होतील का? कारण वेळ कमी असणार आहे त्यांच्याकडे भरपूर. प्रत्येक जे ज्यांना इच्छा आहे उभा टाकण्याची, आता त्यांच्या पण बातम्या आम्ही वाचतोच तुमच्या माध्यमातून, बघतोय टी व्हीला. त्यांनी मागणी केलेली आहे आणि मागणी करणाऱ्यामध्ये अभयदादा साळुंके, अजित माने, अरविंद भातांब्रे, अशोकभाई पाटील हे यांनी मागणी केली आहे. अभयदादाला तिकीट भेटलं तर मग जरा चुरस वाढल. अभयदादा साळुंके यांच्या रूपाने जर तिकीट भेटलं तर चुरस होईल. ठीक आहे.